मित्रांनो, याच्या अगोदरच्या तासिकेला आपण रोमन संख्या चिन्ह त्याचे लेखन कशा प्रकारे करायचे त्यासाठी नियम कोणकोणते आहेत हे आपण पाहिलेलं आहे. आता रोमन संख्या चिन्हावर संख्या चिन्हाची विविध प्रकारची उदाहरणे हे परीक्षेला कशा प्रकारचे येतात त्यांचा सराव आज आपण याच्या तासिकेला करणार आहोत. त्या अगोदर जर आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यानंतर आपल्या व्हिडिओला हाईप करायला मात्र विसरू नका. आणि आपले जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहेत या व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्याला 94 22 32 92 94 22 32 92 13 या नंबरवरती जॉईन अशा प्रकारचा मेसेज पाठवायचा आहे. किंवा आपण या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवणार आहोत, तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. म्हणजे आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हे आपल्याला भेटत जाणार आहेत आणि आपल्याला जास्तीत जास्त सराव हा या ठिकाणी करता येणार आहे. तर चला मित्रांनो, वेळ वाया न घालवता लगेच आपण या ठिकाणी आपल्या सरावाला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी बघा, पहिला जो प्रश्न आहे तो काय आहे मित्रांनो, तो पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणती रोमन संख्या लेखन पद्धतीनुसार चुकीची किंवा अवैध आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट और इनव्हॅलिड अकॉर्डिंग टू द रोमन न्यूमरल सिस्टीम. मग याच्यामधील कोणते पर्याय किंवा कोणता पर्याय हा चुकीचा आहे अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग या ठिकाणी आपल्याला रोमन संख्या चिन्हाच्या नियमानुसार जर बघितलं तर पहिला जो पर्याय आहे मित्रांनो तो म्हणजे एक्स आणि सी आहे. आता सी काय आहे तर सी म्हणजेच 100 होतं. 100 मधून जर 10 गेले तर या ठिकाणी 90 ही संख्या आपण XC अशा प्रकारे लिहू शकतो. म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे. त्यानंतर दुसरा जो पर्याय आहे मित्रांनो तर त्याच्यामध्ये IC अशा प्रकारचा पर्याय दिलेला आहे. आणि IC च्या डावीकडे I हा पर्याय लिहित नाहीत आणि त्याच्यामुळे IC हे जर बघितलं तर C हा 100 आहे आणि I जो आहे तो काय आहे तर -1 जर केलं तर 99 अशा प्रकारे 99 ही संख्या IC अशा प्रकारे लिहित नाहीत. तर 99 ही संख्या कशी लिहितात मित्रांनो तर बघा, ती XCIX अशा प्रकारे 99 ही संख्या लिहितात. म्हणून पर्याय क्रमांक 2 जो आहे हा पर्याय मात्र चुकीचा आहे. त्याचप्रमाणे आता सी पर्याय पाहू तर C आणि D अशा प्रकारचा हा पर्याय आहे. मग D म्हणजेच काय 500 होतो मित्रांनो आणि D च्या डावीकडे C लिहिलं म्हणजेच याच्यामधून हे 100 काय केलेलं आहे वजा केलेलं आहे. मग या ठिकाणी 500 मधून जर हे 100 वजा केलं तर आपल्याला किती मिळतंय मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला 400 ही संख्या मिळते. आणि 400 ही संख्या जी आहे ती कशी लिहितात तर 400 ही संख्या CD अशा प्रकारे लेखन करतात. म्हणून पर्याय क्रमांक C हा सुद्धा बरोबर आहे. आणि M म्हणजे 1000 म्हणजे पर्याय क्रमांक D सुद्धा बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक जो B आहे हा पर्याय मात्र चुकीचा आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचा उदाहरण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. रोमन संख्या पद्धतीत M हे चिन्ह कोणत्या संख्येसाठी वापरले जाते. विच नंबर डज द सिम्बॉल M रिप्रेझेंट इन द रोमन न्यूमरल सिस्टीम. आता या ठिकाणी आपल्याला जे रोमन संख्या चिन्ह आहेत हे माहीत असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी बघा, रोमन संख्या चिन्ह कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये I आहे, त्यानंतर V आहे, त्यानंतर X आहे, त्यानंतर L, C, D आणि M अशा प्रकारची रोमन संख्या चिन्ह आहेत. आणि यांचा वापर हे संख्या तयार करण्यासाठी केला जातो. मग I हे संख्या चिन्ह कशासाठी वापरतात मित्रांनो ते 1 साठी वापरतात. V हे संख्या चिन्ह 5 साठी वापरतात. X हे संख्या चिन्ह 10 या संख्येसाठी वापरतात. L हे संख्या चिन्ह जे आहे ते 50 या संख्येसाठी वापरतात. C संख्या चिन्ह जे आहे ते 100, D संख्या चिन्ह हे 500 आणि M संख्या चिन्ह जे आहे ते 1000 या संख्येसाठी वापरले जाते. आणि आपल्याला काय विचारलं आहे तर M हे चिन्ह कोणत्या संख्येसाठी वापरलेला आहे आणि याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक
बी या ठिकाणी 1000 हे आहे. याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न कोणता आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात. रोमन संख्या CD गुणिले डबल आय चे मूल्य किती असेल? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द रोमन न्यूमरल एक्सप्रेशन CD इंटू डबल आय. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, CD म्हणजे किती, तर या ठिकाणी D म्हणजेच 500 आणि C म्हणजे 100, म्हणजेच या ठिकाणी 500 मधून जर हे 100 गेले तर CD म्हणजेच 400 आलेला आहे बघा. आणि डबल आय म्हणजे काय आलेलं आहे, तर डबल आय याचाच अर्थ 1 अधिक 1 बरोबर 2 झालेला आहे. मग या ठिकाणी काय विचारलं आहे, तर 400 गुणिले 2 अशा प्रकारचा प्रश्न हा या ठिकाणी विचारलेला आहे. मग 4 दोन्ही 8 आणि या ठिकाणचे 2 शून्य म्हणजे याचं जे उत्तर आलेलं आहे ते काय आलेलं आहे, तर 800 आलेला आहे. आणि 800 हा पर्याय कुठं आहे मित्रांनो, हा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आलेला आहे. याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न काय आहे तो पाहूयात. तर बघा, चौथा जो प्रश्न आहे, रोमन संख्या DCCCXCIV चे आंतरराष्ट्रीय संख्येत रूपांतर कसे होईल? हाऊ विल द रोमन न्यूमरल DCCXCIV बी कन्वर्टेड टू इंटरनॅशनल न्यूमरल्स? आता यामध्ये आपल्याला संख्या जी विचारलेली आहे किंवा रोमन संख्या जी दिलेली आहे ती बघा, DCCXCIV. आता ज्या वेळेला अशा प्रकारची संख्या दिलेली असेल त्यावेळेला याची काय करून घ्यायची मित्रांनो, आपल्याला फोड करून घ्यायची आहे. मग आता बघा, डी म्हणजे काय आहे, तर डी म्हणजे 500 आहे. त्यानंतर CCC आहे. मग सी म्हणजे 100 येतं. मग या ठिकाणी 100 आहे, या ठिकाणी 100 आहे, या ठिकाणी 100 आहे मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी काय आहे, XC जे आहे त्याला आपण 90 म्हणणार आहोत. XC म्हणजे काय आहे, 90 असणार आहे. आणि त्याच्यानंतर पुढे IV म्हणजे 4 असणार आहे. मग या ठिकाणी काय होणार आहे, 5 6 7 8 म्हणजे 894 अशा प्रकारची संख्या ही आपली या ठिकाणी येणार आहे. आणि 894 हा जो पर्याय आहे हा कुठं आहे, तर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आहे मित्रांनो. ज्या वेळेला अशा प्रकारे आपल्याला संख्या दिलेली असेल त्यावेळेला त्याची 1000 500 100 50 10 5 1 अशा प्रकारे फोड करून घ्यायची आहे आणि त्याची संख्या ही आपल्याला तयार करायची आहे. चला याच्या पुढचं उदाहरण पाहूयात. जर LXXV मधून XL वजा केले तर उत्तर काय येईल? इफ XL इज सबट्रॅक्ट फ्रॉम LXXV व्हॉट विल बी द आन्सर? मग आता या ठिकाणी बघा, सर्वात अगोदर LXXV ही एक संख्या आहे आणि XL ही एक संख्या आहे. आता L म्हणल्यानंतर किती होतं मित्रांनो, तर बघा L म्हणजे 50 होतं. त्याच्यानंतर XX आहे. मग XX म्हणजे एक X जर बघितलं तर हे 10 म्हणजे हे 20 होतं आणि हे 5 होतं. ठीक आहे, म्हणजे ही संख्या काय झाली, 50 60 70 आणि 75 अशा प्रकारे ही संख्या तयार झालेली आहे. आणि XL म्हणजे काय आहे, तर या ठिकाणी बघा L हे मोठं संख्या चिन्ह आहे आणि याच्या डावीकडे काय आहे, X आहे. म्हणजेच या मोठ्या संख्या चिन्हामधून हे लहान संख्या चिन्ह जे आहे हे वजा होणार आहे आणि या ठिकाणी 40 राहणार आहे. म्हणजेच या 75 या संख्येमधून ही 40 जी संख्या आहे ती आपल्याला वजा करावी लागणार आहे. मग या ठिकाणी 5 मधून 0 गेले 5 राहिले आणि 7 मधून 4 गेल्यानंतर खाली 3 राहतात. म्हणजे याचं जे उत्तर आहे ते आलेलं आहे 35. आणि 35 हा पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण पाहण्याच्या अगोदर आपल्याला व्हिडिओ कसा वाटतोय यासाठी एकदा लाईक हे झालंच पाहिजे. लाईक करा. जे नवीन आहेत ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण आपण पाहूयात. खालील समीकरणाचे अचूक मूल्य रोमन संख्या चिन्हात काय असेल? कंसामध्ये MDCLXVI वजा CMLXVI अधिक CDXLIV वजा CCXXII. आता या ठिकाणी काय करायचं आहे मित्रांनो, अगदी सोप्या पद्धतीने सोडवायचं झालं तर या ठिकाणी ही एक संख्या आहे, ही एक संख्या, ही संख्या, ही संख्या, एकूण 4 संख्या आहेत. या 4 संख्येचं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये रूपांतर करून घ्यायचं. मग सगळ्यात अगोदर आपण पहिली संख्या घेऊयात. पहिली संख्या काय आहे, तर या ठिकाणी बघा
MDC LXVI अशा प्रकारची संख्या आहे. मग याचं रूपांतर करत असताना m म्हणजे काय आहे, तर m म्हणजे 1000 होतं. त्यानंतर पुढे d आहे, d म्हणजे 500 होतं मित्रांनो. या ठिकाणी 500 केलं. त्यानंतर बघा c म्हणजे 100, l म्हणजे 50, त्याच्यानंतर x म्हणजे 10 आणि v म्हणजे 5 आणि I म्हणजे 1. तर अशा प्रकारे याची जर बेरीज केली तर 1500, 660 आणि 66 म्हणजे 1666 ही पहिली संख्या झाली मित्रांनो. आता दुसरी संख्या कोणती आहे ती पाहूया. तर दुसरी संख्या कोणती आहे, तर ती आहे बघा CMLXVI. आता याची फोड करून पाहूयात. तर CM, आता या ठिकाणी m आहे आणि m च्या डावीकडे काय लिहिलेलं आहे, c लिहिलेलं आहे. म्हणजेच 1000 यामधून जर हे c म्हणजेच 100 वजा केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, तर 900 मिळतं. त्यानंतर LX, आता LX जर बघितलं तर L म्हणजे काय आलेलं आहे मित्रांनो, L म्हणजे आलेला आहे 50, X म्हणजे आलेला आहे 10 आणि या ठिकाणी 5 आणि 1 6 होतं. 5 आणि 1 6 झालं. मग आता या ठिकाणी 900 आणि हे 60 आणि हे 66 म्हणजे काय आलेलं आहे, दुसरी संख्या जी आलेली आहे ती आलेली आहे 966. पहिली संख्या आलेली आहे 1666. आता तिसरी संख्या आपण पाहूया. तिसरी संख्या काय आहे, CDXLIV. मग बघा या ठिकाणी CDXLIV ही जर संख्या बघितली मित्रांनो तर याच्यामध्ये CD म्हणजेच किती झालं, तर CD म्हणजे झालं बघा 400 झालेला आहे. त्याच्यानंतर XL म्हणजे 40 झालेला आहे आणि IV म्हणजे 4 झालेला आहे. म्हणजेच 400 अधिक 40 अधिक 4 बरोबर 444 ही तिसरी संख्या झालेली आहे. आणि चौथी शेवटची संख्या जी आहे ती काय आहे, तर CCXII. आता CC याचं जर लेखन करायचं झालं तर 100 अधिक 100 अधिक 20 किंवा यालाच आपण 10 अधिक 10 अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो. अधिक 2 बरोबर 100 100 200 200 आणि 20 220 आणि 2 222 222. आता या चारही संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. त्याचं काय करायचं, समीकरणामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. मग पहिली संख्या काय आहे मित्रांनो, तर बघा पहिली संख्या आहे 1666 वजा 966 कंस बंद केला अधिक दुसऱ्या कंसामध्ये तिसरी संख्या कोणती आहे, तर 444 वजा 222. आता हे कंस सोडून घेऊयात. मग 1666 वजा 966 जर केलं तर या ठिकाणी आपल्याला किती मिळतं मित्रांनो, तर या ठिकाणी आपल्याला 700 मिळतं. आणि दुसरा जो कंस आहे त्याच्यामध्ये 444 मधून 222 जर वजा केलं तर त्या ठिकाणी मिळतं 222. आता 700 आणि 222 या दोन्हीची जर बेरीज केली तर बघा 202 आलं, 202 आलं, 7 आणि 2 आलं 9 म्हणजे 922 अशा प्रकारची संख्या ही आपल्याला मिळते. आता 922 कसं लिहायचं, तर 900 लिहित असताना आपण काय करतो, या ठिकाणी या हजारामधून आपण काय करत असतो, 100 वजा करत असतो. म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा C येणार आहे CM, त्याच्यानंतर 20 साठी XX आणि 2 साठी II. म्हणजेच या ठिकाणी CMXXI अशा प्रकारचा पर्याय हा येणार आहे. आणि हा पर्याय कुठं आहे, तर हा पर्याय क्रमांक B या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न काय आहे तो आपण पाहूयात. MD भागिले L गुणिले LXV भागिले XII बरोबर X. तर X चे अचूक मूल्य शोधा. आता MD बघा, MD म्हणजे काय आहे, तर M आणि D. M म्हणजे 1000 मित्रांनो आणि D म्हणजे 500. ठीक आहे, D म्हणजे 500 आणि त्याला भागिले काय केलेलं आहे, तर L केलेला आहे. मग L म्हणजे किती, तर L म्हणजे 50 आलेला आहे. बघा L म्हणजे किती आलेला आहे मित्रांनो, 50 आलेला आहे. मग या ठिकाणी L म्हणजेच 50 आलेला आहे. त्यालाच आपण कसं लिहू शकतो मग, तर त्यालाच आपण 1500
भागिले 50 अशा प्रकारे लिहू शकतो. त्यानंतर या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आहे. त्याच्यानंतर LXV, L म्हणजे काय आलेलं आहे, LXV याचाच अर्थ L म्हणजे 50 अधिक 10 अधिक 5 म्हणजेच या ठिकाणी 65 आलेला आहे. आणि त्याला XIII मग या ठिकाणी 10 अधिक हे 3 म्हणजे 13 आलेला आहे. म्हणजे 65 या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, तर 65 भागिले 13 असं लिहू शकतो. आता हे उदाहरण आपल्याला काय करायचं आहे, सोडवायचं आहे. मग हे कसं सोडणार, तर बघा 13 1 13, 13 5 65 झालेला आहे. त्यानंतर 5 1 5, 5 1 5 या ठिकाणी 10 झालेला आहे. हे शून्य गेलं, हे शून्य गेलं, म्हणजेच या ठिकाणी काय आलेलं आहे, 150 हे उत्तर आलेलं आहे. आणि 150 हे कसं लिहितात मित्रांनो, तर या ठिकाणी बघा C आणि L म्हणजे 150, C म्हणजे 100 आणि L म्हणजे 50. याचाच अर्थ 150 ही संख्या CL अशा प्रकारे लिहितात. आणि CL हा पर्याय कुठं आहे, तर हा पर्याय क्रमांक B या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण कोणतं आहे ते पाहूया. खालील पदावली सोडवा. आता या ठिकाणी पदावली दिलेली आहे. त्याच्यामध्ये पहिली जी संख्या दिलेली आहे ती काय आहे बघा, तर ती M D C L X V I भागिले XXIV हा पहिला कंस बंद झाला. त्यानंतर दुसऱ्या कंसामध्ये काय आहे, वजा XVI गुणिले IX. ओके. आता ह्याच्यामध्ये ही संख्या काय होते बघा, तर M याचाच अर्थ 3 वेळेस M आहे, म्हणजे या ठिकाणी 3000 झालेला आहे. त्यानंतर D म्हणजे 500 झालेला आहे मित्रांनो, हे झालेला 500. त्यानंतर C म्हणजे 100 झालेला आहे. मग किती वेळेस आहे, 3 वेळेस आहे, म्हणून या ठिकाणी 300 घेतलं. पुन्हा L म्हणजे 50, पुन्हा या ठिकाणी XXX म्हणजे 30, त्यानंतर 5 आणि त्यानंतर 3. आता याची जर बेरीज केली तर काय होते बघा, 3000 आणि 500 3500 आणि 3880 आणि 8 म्हणजे या ठिकाणी बघा 3888 अशा प्रकारची ही संख्या तयार होते. आणि याला भागाकारामध्ये काय केलेलं आहे, XXIV. मग IV म्हणजे 24, याचाच अर्थ या ठिकाणी भागाकारामध्ये 24 घेतलेला आहे. आणि या ठिकाणी हा पहिला कंस वजा दुसरा कंस काय आहे, तर या ठिकाणी X दुसऱ्या कंसामध्ये बघा मित्रांनो 16 गुणिले काय केलेलं आहे, तर IX म्हणजे 9 आहे. मग या ठिकाणी 9 आहे. अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचं आहे. जर या ठिकाणी 3888 ला 24 न भागलं तर बघा 24 1 24, 24 1 24, त्यानंतर 6 आणि 2 म्हणजे 162 चा या ठिकाणी भाग बसलेला आहे. म्हणजे 162 वजा दुसरा कंस सोडवायचा आहे, तर त्याच्यामध्ये 16 गुणिले 9, मग 16 9 144, म्हणजे या ठिकाणी 162 मधून 144 काय करायचे आहेत मित्रांनो, वजा करायचे आहेत. मग या ठिकाणी 12 मधून 4 गेले, खाली उरले 8. त्यानंतर यामध्ये 6 मधून 5 गेले, खाली उरला 1 आणि या ठिकाणी 0 म्हणजे 18 हे याचं उत्तर येणार आहे. मग 18 ही संख्या कशी लिहितात मित्रांनो, तर बघा या ठिकाणी 10 अधिक 5 अधिक 3 अशा प्रकारे याची आपल्याला फोड करता येते. 10 चा X लिहिला, 5 चा V लिहिला आणि 3 चा III अशा प्रकारे ही 18 ही संख्या आपण लिहू शकतो. आणि ही संख्या किंवा हा पर्याय कुठे आहे, तर हा पर्याय क्रमांक A या ठिकाणी आहे बघा. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात. ठीक आहे. जर एक शर्ट खरेदी करण्यासाठी XLV रुपये लागतात, तर अशा XVIII शर्टची एकूण किंमत किती रुपये होईल? If it costs XLV rupees to buy one shirt, then what will be the total cost of XVIII such shirt?
आता काय करायचं मित्रांनो, तर या ठिकाणी बघा एक शेअरची खरेदी किंमत किती आहे, XLV आहे. मग XLV म्हणजेच किती आहे, तर बघा या ठिकाणी X आहे, L आहे, V आहे. आता या ठिकाणी L म्हणजे किती आहे, 50 आहे आणि 50च्या डाव्या बाजूला X आहे म्हणजेच 10 आहे आणि 50 पेक्षा 10 हे लहान आहे म्हणून काय होणार आहे, तर 50 वजा 10 होणार आहे अधिक हे या ठिकाणचे 5 होणार आहे म्हणजे या ठिकाणी 45 रुपये ते लागणार आहेत. तर अशा किती शेअर म्हणतं, तर XV ट्रिपल आय म्हणतं, XV ट्रिपल आय. मग X म्हणजे 10 आहे, V म्हणजे 5 आहे आणि ट्रिपल आय म्हणजे 3 आहे. मग 10 5 15 आणि 3 18 होतात. मग काय करावं लागेल, तर 45 गुणिले 18 करावं लागणार आहे. ठीक आहे. मग 18 पंचे 90ला 0 हातचे आले 9 आणि 18 चौक 72. 72 आणि 9 मिळून किती होतात, तर ते होतात मित्रांनो 81 म्हणजे 810 रुपये एवढी किंमत ही आपल्याला लागणार आहे. आणि 810 ही किंमत कशी लिहायची, तर बघा 810 जर लिहायचं असेल तर सर्वात अगोदर 500 अधिक 300 अधिक 10 अशा प्रकारे फोड करावे लागेल. मग 500 साठी आपण D लिहितो मित्रांनो, 300 साठी ट्रिपल C लिहितो आणि 10 साठी X लिहितो. मग DCCCX हा जो पर्याय आहे, हा पर्याय कुठं आहे, तर हा पर्याय क्रमांक B या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. खालीलपैकी कोणतेही विधान गणितीय दृष्ट्या सत्य आहे. सत्य आहे. आता या ठिकाणी पहिलं विधान जे आहे ते काय आहे, तर CDXCIV अधिक DVI बरोबर M. ठीक आहे. आता C म्हणजे 100 आहे, D म्हणजे 500 आहे. मग याच्यामधून 500 मधून जर 100 गेले तर खाली 400 उरले अधिक या ठिकाणी C म्हणजे 100, 100च्या डावीकडे X आहे म्हणजेच या ठिकाणी 90 झालं आणि या ठिकाणी 4 झालं अधिक म्हणजे ही संख्या कोणती झाली मित्रांनो, तर 494. 494 ही संख्या झाली अधिक D म्हणजे 500 झालेला आहे आणि 5 आणि 1 6 झालेला आहे म्हणजे या ठिकाणी 506 आणि 494 म्हणजेच किती होतात, 1000 होतात. म्हणजे पहिलं जे आहे हे कसं आहे, गणितीय दृष्ट्या सत्य आहे. त्यानंतर याच्या पुढचा प्रश्न जो आहे, आता या ठिकाणी बघा पहिलेच उदाहरण सत्य असल्यामुळे बाकीचे पर्याय पाहण्याची काही गरज नाही. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.